4 बक्षीस पात्र फेरीचा चौथा सामना सध्या आपल्या भेटीला डबल फ्रेम मध्ये आपल्या स्क्रीनवरती सध्या टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं सामना सुरू होतो 3:40 संघनायक आकाश कुने गोलंदाजी करता दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल मिस टाइम फटका ट्रॅप विणलं जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये अटकवलं फसकवलं जितू धुमालला. पवन खुनेचा चांगला टीम डीप मध्ये लॉंग ऑफला झेल संपादित होतोय आणि जितू धुमाल माघारी परततोय. रॉयल डकची शिकार गोल्डन डकची शिकार पहिला धक्का जे बोलेना स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाला. एक्स्ट्रा एफर्ट पवन खुनेकडून लॉंग ऑफला अगदी चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन सामावला होता मात्र स्वतःला त्यानं स्वतःहून स्ट्रेच केलं समोरच्या दिशेनं आणि हा झेल संपादित केलेला आहे. वेल फिल्डिंग. न्यू बॅटर पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होत आहे टीडी अर्थातच तुकाराम धुमाळ ज्यांना मागच्या मॅचमध्ये जबरदस्त भागीदारी रचली होती जितू धुमाळच्या सोबतीनं. जितू धुमाळ तर माघारी परतलाय पाच. सागर शिंगोलेच्या सोबतीनं आता तो डाव कसा सावडेल फलंदाजी करणाऱ्या जे बोलेना स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघात. संघनायक आकाश कुरेला पहिल्या चेंडूवरती सुयश क्लीन बोल्ड बॉल एस्ट्यांवरती आदळलाय. तीच विचारणा सुरू झाली आहे मात्र पंचांचा इशारा काय आहे तो देखील आता पाहायचा आहे. पंचांचा उकारार्थी एक हात तर पुढे आलाय. बिमरचा सिग्नल पंचांनी दिलाय मात्र यष्ट उद्ध्वस्त झालेले आहेत. नाट्यमय क्रिकेट मात्र निर्णय पोहोचले सिटीज आकाश एंड ऑल टीम आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. थोडं नाट्यमय क्रिकेट या चेंडूवरती घडला. गोलंदाज तयार झाले. राऊंड विकेट टीडी स्टॅकर एंडला वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न आकाश खुनेचा. फुल टॉस गेला मात्र बॉल जसा डीप झाला त्याने यष्ट्यांना धडक मारली. यष्ट्या उद्ध्वस्त झालेले आहेत मात्र स्क्वेअरलेग अंपायरनी नोचा सिग्नल दिला. मेन अंपायर सोबत ती चर्चा सुरू आहे. पाचशे पंचांचा अंतिम इशारा आता काय आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमनं डिसिजन घेतलेला आहे. डीआरएस ची मागणी केलेली आहे सिटीज. सर आपणच या बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. वेगवान फुलटॉस एसट्या डायरेक्ट उद्ध्वस्त झालेले आहेत मात्र पंचांचा 9चा सिग्नल आला त्यावरती गोलंदाजी करणाऱ्या टीमनं डीआरएस घेतलाय. पाहिलं जाईल आता आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा काय निर्णय येतो.
बघा फार रेअरली असं घडतं. यदा कदाचित 100 स्पर्धांमधून असा एखादा निर्णय येतो. मात्र पाहायचं आता स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी घरत यांचा काय इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. त्या इशाऱ्याची आम्हा सर्वांना देखील आम्हा सर्वांना प्रतीक्षा आहे. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. लक्ष सुद्धा नो बॉल, फायनल कॉल नो बॉल. त्यावरती एक धाव नो बॉलच्या स्वरूपात. तर नेक्स्ट बॉल फ्री हिट. चला आयोजन समितीचा निर्णय आलेला तो अंतिम आयोजन समितीने माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. सामना कंटिन्यू करा. रमाकांत पवार सर त्याचबरोबर महेश लोखंडे सर. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. संधी असेल फलंदाज टी डी तुकारामला. सामना पूर्वरत सुरू होतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट. संधी तुकारामला. स्विंग अँड मिस. फ्री हिट वरती कमबॅक खुनेकडून. डॉट बॉलची सध्या झालेली सांगता आपण बघत आहोत. डॉट बॉलच्या सांगतेसोबत धावसंख्या हे धावफलक देखील स्थिरावलेलं. एक धाव धावफलकावरती. शफल झाले. लिडिंग एज बॉल मागे फालेकच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉकस्टॉपला धडक मारतोय. आउटफील्ड प्रचंड वेगवान. मक्खन आउटफील्ड. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या सध्या पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. फाईव्ह ऑन बोर्ड. 5 धावा दाखल. चला सामना सुरू झालाय. बाहेरील आवाज थोडा कमी करा. ही सूचना आयोजन समितीची आलेली आहे. हा चेंडू पायात होता. अपील झालंय. स्ट्रॉंग अपील. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. मात्र पंचांचा नकार आला. चेंडू पाठचा संपर्क झाला नाही. बॅट खाली ड्रॅग झाले त्यामुळे तो स्टाउंड क्रिएट झालाय. सिडीज निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. अवघ्या 5 धावा दाखल. स्टील 2 टू गो. फुलटॉस आणि फुलटॉस वरती ऑन साइडला फुलटॉल वसूल केलाय. बॉल पाठवला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टीडी तुकाराम धुमालचं आक्रमण. षटकार. षटकारानं धावसंख्या 11. 11 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 टू गो. निर्णायक पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू अजूनही बाकी. धावसंख्या 11. आक्रमण सध्या तुकाराम धुमालचं सुरू झालेलं आहे. हा देखील फुल टॉस. मात्र बॅटची बाहेरची कडा. यष्टीरक्षक रोहित खुने बॅकअप साठी पोहोचतात. डॉट चेंडून पहिल्या षटकाची होईल सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 11 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा याचबरोबर दाखल. एका गडाच्या मोबदल्यात ऑलरेडी एका डिसिजन साठी जास्त वेळ स्पेंड झालाय. त्याच कारणास्तव फिल्डिंग लगेचच सेट करा. आकाश खुने अँड ऑल युनिट. जय बजरंग डोंगरनावे बी. 6 चेंडू 10चं योगदान. टीडी अर्थातच तुकारामचं. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून. सलामीवीर जितू धुमाल पहिल्या चेंडूवरती माघारी परतला होता. तर या मॅच मध्ये धावसंख्या पहिल्या षटकात जनते आपण बघत आहोत पोहोचली आहे ती 11 धावा. 11 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
निर्णायक दुसरं षटक सुरू होतं. यंगस्टर मोहित दलवी ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये सामनावरचा किताब संपादित केला होता तो सध्या गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. पंच रमाकांत पवार सर यांनी क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी हटवलेली आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर स्टेटिश लॉंग ऑफ ऑन साइडला लॉंग ऑन, त्याचबरोबर मिड विकेट. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेट करण्यात आलेला आहे. कव्हर्स मध्ये एक फिल्डर 30 या सर्कल मध्ये बॅकवर्ड पॉइंट, गली पॉइंट आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत शॉर्ट फाईन लेग. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मोहित दलवी सज्ज झालेला आपल्याला पाहायला वाटेल. समोर आक्रमक फलंदाज नॅचरल अग्रेसिव्ह प्लेअर सागर शिंगोळे, हार्ड हिटर फ्रॉम जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोराबळे. पहिला बॉल शफल अक्रॉस झाले. अक्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनला फॉलो केलं. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. जसा बॅट्समन ऑफ स्टंपच्या बाहेर कमेंट झाला तसा चेंडू त्याच्यापासून बाहेर टाकण्यात आला. मोहित दलवीनं ते तंत्र आत्मसात केलेलं आहे, ज्याची जबरदस्त गोलंदाजी झालेली आहे. डॉटनं स्पेल सुरू, धावा संख्या स्थिर 11 धावा. हा देखील फुलर लेन बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. बॅकअप साठी रोहन दलवी उपस्थित आहेत. धाव इथे देखील मिळणार नाही. सलगचे 2 डॉट चेंडू, 2 निर्धाव चेंडू. लगेचच टीडी काहीतरी चर्चा करतायत सागर शिंगोळे सोबत. कशा पद्धतीनं फुटवर्क यूज व्हावा, कशा पद्धतीनं स्ट्राईक चेंज व्हावे, या सध्या चर्चा घडल्या. मात्र गोलंदाजाला देखील संघनायक आकाश कुन्यानं कानमंत्र दिलेला आहे. पाहायचं त्याचं इम्प्लिमेशन कसं असेल. सलगचे 2 डॉट, धावा संख्या स्थिर 11ला 1 लॉस. लाईन इथे खराब आहे. ऑफ स्टंपच्या फार बाहेर गार्डलाईनला बेधून जाणारा चेंडू आपण बघितला. एक्स्ट्रा धाव वाईडच्या स्वरूपात आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा संख्या सध्या पोहोचले ते 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड, 12 धावा सध्या स्कोरबोर्डवर. वेस्ट ऑफ बाईट भीमर, पंचांचा भीमरचा सिग्नल आलाय. त्यावरती धावचीची संधी होती, त्या संधीचं देखील सोनं नॉस्टाकरेनला झालं नाही. धाव हवी होती टीडीला, त्यानं वैयक्तिक तर 2 धावा पूर्ण केल्या. मात्र सागर शिंगोळेचा लाऊड कॉल आला होता. वेट क्लिअर भीमर. झेल चांगला संपादित झाला होता. मात्र भीमर सागरी सुरक्षित आणि नॉस्टाकरेनला धावचीच्या प्रयत्नात टीडी सुरक्षित. बरंच काही मैदानामध्ये घडतंय. महत्वाचा अंतिम सामना जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये. त्याच कारणास्तव दोन्ही टीमची प्रयत्नशीलता आपल्याला या महाअंतिम सामन्यात आता पाहायला मिळेल, या निर्णायक सामन्यात पाहायला मिळेल. खास करून भीमरचा सिग्नल, 13 धावा दाफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता सागर शिंगोळेला. उडाडोले पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्रीट. फ्रीट वरती स्क्वेअर लेगला टर्न केलाय बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला फोडून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉस ओव्हर दी रोप. येतो तो चौकार. आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ती 17 धावा दाफलकावरती. सागर शिंगोळे नॅचरल अग्रेसिव्ह प्लेअर आहेत. अधिकचा काळ तुम्ही त्यांना शांत ठेवू शकत नाही. जे फक्त आक्रमणासाठी ओळखले जातात आणि ते आक्रमण या मॅच मध्ये त्यांच्या वतीने केले जात आहे. धावा संख्या 17. कमी गतीने टाकलेला लो फुल टॉस. ट्रॅप विले, जाळं विणलंय आणि त्या जाल्यामध्ये अटकवले, फसकवले मोहित दलवीनं सागर शिंगोळेला. फलंदाज बाद. सागर शिंगोळे बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच मध्ये मोठा अडसर, मोठा अडथळा आता दूर केला तो मोहित दलवीनं. दुसरा धक्का. बॅटिंग ऑर्डर सेट करा. लक्ष सुद्धा 17ला 2 धक्के बसलेत. लो फुल टॉस कमी गतीने टाकला होता.
समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न तो सागर शिंगोळेचा फसला. चांगलं जजमेंट आकाश कुनेचं कॉलिंग त्याला दिलं होतं आणि तो झेल संपादित होतो. 17ला 2 धक्के. स्टील 2 टू गो. नवीन फलंदाज बॅटिंग साठी रोशन धुमाल. हा चेंडू खोलात होता. हलकस अपील. दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू बाट मध्ये संपर्क नव्हता. उत्साह जास्त होता अपील मध्ये. आत्मविश्वास कमी होता आणि ती अपील आता पंचांनी नाकारली आहे. पंचांचा स्पष्ट नकार येतोय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. 17 धावा धावफलकावर. बाहेरची कडा घेऊन बॉल मागे गली पॉइंटच्या फिल्डरला भेदण्यात आलं होतं. थर्डमॅन वरून बॅकअप धनंजयचं. एक सिंगल षटकाची सांगता. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. फिल्डिंग सेट करून घ्या लगेच. जास्त वेळ करू नका. शेवटच्या चेंडूवरती आय थिंक धाव घेतली नाही. टीडीला स्ट्राईक हवी होती. त्याच कारणास्तव धावफलकावरती सुधारणा मात्र असेल. 17 धावा धावफलकावरती 2 षटकं संपलेली आहेत. षटकं 2 संपली. 17 धावा धावफलकावरती 2 गडांच्या मोबदल्यात. दोन षटकं संपली. 17 धावा 2 गडांच्या मोबदल्यात. टीडी आणि त्यांच्यासोबत आरडी हे 2 बॅटर सध्या ऑन ग्राउंड. मिस टाइम फटका. झेलची संधी आणि सुयश मिळत आहे. ते पहिल्या चेंडूवरती गोलंदाज धनाजी शेळके अर्थातच धनंजयला मोहित दलवीचं चांगलं बॅकअप आणि आता टीडीला करावं लागेल या मॅच मध्ये पॅकअप. तिसरा धक्का. सतरा धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. नुकताच तिसरा धक्का बसला. न्यू बॅटर आकाश शिंगोळे सध्या बॅटिंग करत स्टाकर एंडला. शफल आक्रमण होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे येतोय. चेंडू पाठचा संपर्क झाला की नाही हे पाहावं लागेल. पंचांचा इशारा. 4 धावे झालाय सिडीज आणि या चौकारांना धावसंख्येला सध्या गती मिळेल. स्कोर 21. सध्या 21 धावा. होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते आकाश. तसं टायमिंग नव्हतं. बिल्डिंग नव्हतं. मात्र 4 धावेनं त्यांचा डाव सुरू झाला. धावसंख्या 21. फुल लेन ड्राईव्ह केला समोर स्वतःच्या फलोतूरमध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. बॅकअप साठी स्वतः गोलंदाज धनाजी शेळके उपस्थित झालेत. एक सिंगल धाव. धावसंख्या 22. 9 चेंडू अजूनही पहिल्या डावाच्या बाकेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावळे. फुलटॉस. मिस टाइम फटका. झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय स्वप्नील दलवीनं. फलंदाज रोशन धुमालची पारी संपुष्टात. 22 वरती 4था आदरा जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावलेला.
22 वरती चौथा धक्का. न्यू बॅट्समन प्रकाश. अर्थातच बावड्या सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला आज थोडे दुखापतग्रस्त झालेले आहेत. त्याच कारणास्तव 2 सामन्यात गोलंदाजी केली नाही. एका सामन्यात आय थिंक फलंदाजी थोडीफार केली होती. इंजुअर्ड झालेले आहेत. मात्र गावासाठी प्रतिनिधित्व करायचं तर तुम्हाला सर्वच आणि त्याचबरोबर स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं तर समर्पण द्यावं लागेल आणि ती समर्पण होते आज या खेळाडूंना दाखवली. बॅटिंगसाठी पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होत आहेत जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्यांच्याकडे क्षमता आहे. मात्र थोडे अनफिट आहेत. पाहिजे आता धावसंख्या हा डावाचा वेग कशा पद्धतीने ते मेंटेन करतील. धनंजयला दुसरं शोष मिळत आहे. स्टील टू गो. लाईन इथे पाहावी लागेल. पंचांचा इशारा आला. एसडीज डॉट बॉल. पायाला स्पर्श झालेला आहे चेंडू. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. राऊंड विकेटने धनाजी आले. वेगवान फुल लेन स्वीप काढायचा प्रयत्न. एसडीज पायाला चेंडू स्पर्श झाला. बॅकअप यष्टीरक्षक रोहित खुनेचा चांगला आला. डॉट चेंडू. धावा संख्या असतील 22 धावा धाव फलकावर. स्टील 1 टू गो. मिस टाइम फटका. टॉपेज. क्षेत्ररक्षक पोहोचतायत स्क्रीन वरून समोरच्या दिशेनं. पवन खुने आणि पवनची A1 कामगिरी. 3 षटकं संपली. 22 ला 5वा धक्का. जे बोलेना स्पोर्ट्स कोरावडे क्रिकेट संघाला. तीन धक्के दिले निर्णायक तिसऱ्या षटकात. धनाजी शेळके अर्थातच धनंजयनं अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केला. इकॉनॉमिकल बॉलिंग विथ विकेट टेकिंग ऍडव्हान्टेज आणि या धावफलकावरती पुन्हा एकदा कंट्रोल, पुन्हा एकदा ताबा, पुन्हा एकदा नियंत्रण क्षेत्ररक्षक करणारा जयबजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाचा. टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झालेले आकाश शिंगोळे ज्याच्याकडे क्षमता त्याच्या सोबत देतोय मोहन धुमाल ज्याने एक नवा विक्रम आपल्या नावावरती पहिल्या सामन्यामध्ये केला होता. 3 स्टार मानिवलीच्या विरुद्ध खेळत असताना 2 षटकांमध्ये 4 धक्के त्यानं दिले होते तर 1 निर्धाव षटक देखील त्यानं टाकलं होतं. सामनावीर पुरस्कार प्राप्त खेळाडू सध्या बॅटिंग करता मैदानामध्ये दाखल झाला 7व्या क्रमांकावरती. स्ट्रायकर एंडला 2 चेंडूत 5 धाब्याचं योगदान, 1 चौकार 1 सिंगल. आकाश शिंगोले पायच्या अंतिम षटकात फिनिशिंग टच कसा असेल. दीपेश पेमारे गोलंदाजी करता अंतिम षटक पहिल्या डावाचं पहिल्या सत्राचं. जास्त वेळ घेत आहे धनंजय. ऑल टीम स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5. लास्ट ओव्हर. दीपेश पेमारे निर्णायक 4थ्या षटकात गोलंदाजी करता. पहिला बॉल अक्रॉस बॅट ऑन साइडला हापाम पूल केला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक स्वप्नील सरकतात पुढे. थ्रो थोडा खराब आला. लेझी आला. अधिकचा वेळ स्वप्नीलला घेतला. त्याच कारणास्तव दुसऱ्या धाब्याची जी संधी बनली त्या संधीचं सोनं करण्यात आलं. 2 धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली होती 24 धावा. बघा स्पर्धेमध्ये ऑलरेडी ग्रुप ए ग्रुप बी अशी सेमी आपण कव्हर केली आहे. त्यातून मेगा फायनल मध्ये धडक मारले स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडकरनं. तर यानंतरचं इक्वेशन उद्या अंतिम दिवसात असं असेल. ग्रुप सी, ग्रुप डी आणि ग्रुप ई यामधील क्वालिफाय संघ त्या क्वालिफाय संघांच्या दरम्यान बॉल आउट केला जाईल. बॉल आउट मधला विनर सेमी मध्ये दाखल होईल तर 2 लुझर टीम प्री क्वालिफिकेशन मध्ये एकमेकाच्या समोर असतील. हे समीकरण सर्व संघांनी लक्षात घ्या. हवं तर पुन्हा एकदा आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधा. अपील आउट झालंय मात्र चेंडू पायावरती आदळतोय. इम्पॅक्ट हवा तसा नव्हता. त्याच कारणास्तव नकार पंचांचा आलेला आहे. आणि बॉल आउट मधील जे 2 संघ परास्त होतील त्यांच्या दरम्यान सुपर ओव्हर या ठिकाणी कव्हर केली जाणार आहे, मॅनेज केली जाणार आहे. हे देखील सूचना ग्रुप सी, ग्रुप डी आणि ग्रुप ई मधील क्वालिफायर संघांनी लक्षात घ्या. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल कट करण्याचा प्रयत्न आकाश शिंगोलेचा. बॉल बाउन्सच झाला नाही. आकाश देखील थोडे संभ्रमामध्ये पडलेले आहेत. जो अपेक्षित बाउन्स त्यांना होता, जी उचली त्यांना हवी होती ती उचली या चेंडूवरती मिळाली नाही. डॉट बॉलची सांगता सध्या झालेले धावा संख्या स्थिर आपण बघत आहोत 24 धावा.
चारही गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये सध्या केलेली आहे. संगणक आकाश खुनेची सुरुवात दमदार होती. दुसऱ्या षटकात मोहित दलवेनं पुन्हा एकदा छाप सोडली. तिसरं षटक धनंजयचं त्याने इम्पॅक्ट या मॅच मध्ये टाकला. तर चौथ्या षटकात गोलंदाज दीपेश पेमारेचा बोलबाला. फुल लेंथ स्विंगिंग यॉर्कर ऑफस्टम्पच्या बाहेर कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी बरोबर चॅनल मध्ये गोलंदाजी आणि नामोहरण करून टाकलंय. निस्तेनाबूत केलंय. धोबी पछाड केलंय. शाहरुखाने चित केलंय. ते यंगस्टर दीपेश पेमारेनं स्टॅकर एंडवरती आकाश शिंगोलेला ब्युटिफुल डिलिव्हरी परफेक्ट वाईड यॉर्कर. संधीच नाही आकाश शिंगोलेकडे. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. गुडलिनचा चांगला वापर. बॉल राईट झाला. बॅटर आकाश शिंगोले सरप्राईज झाला. वाईट साठी रिव्ह्यू नाही, फक्त वेस्ट ऑफ बाईट आणि त्याचबरोबर रनआउट साठी रिव्ह्यू आहे. बाकी अधिकार ऑफिशियल कडे. सलगचा चौथा चेंडू डॉट. धावसंख्या स्थिर 24 धावा धावफलकावर. स्टील 1 to go. काय गोलंदाजी दीपेश पेमारे करतोय. मंत्रमुग्ध करतोय. प्रभावित करतोय. अंतिम चेंडू स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने केले आक्रमण. बॉल पाठवलाय स्क्रीनच्या समोर. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट पाहतोय मी. आधार घेतला जाईल ग्राउंड अंपायर कडून. इशारा आला टीव्ही अंपायरचा आणि तदनंतर निर्णय तुमच्यापर्यंत असेल. ऑल अथॉरिटी इन टू द फेवर ऑफ आवर ऑर्गनायझर कमिटी अँड ऑफिशियल आकाश. आमचा ज्यामध्ये काहीच रोल नाही, लक्ष सुद्धा. मिनिमम और मॅक्सिमम 4 की 6 4 आहे. एससीडीच 1 बॉल सोर दिरोप चौकार. पहिला डाव संपला. 28 बनवल्या. जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावलेनंतर 29 धावेचं टार्गेट 24 चेंडूत. जय बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघासमोर. उद्याचा ड्रॉ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या महाअंतिम दिवस आंबेगावकर चषकाचं तिसरं पर्व. उद्या ग्रुप ई मधील लढती आपल्याला एन्जॉय करता येईल. उद्याचा ड्रॉ आताचा 4 आहे. 1 बॉल सोड दिरोप चौकार आहे. अठ्ठावीस 29चा टार्गेट. या रनचेस साठी इन्व्हाइट करूयात सुनील शेळके सरांना. धन्यवाद. नऊ 10 पर्यंत रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. तर ग्रामस्थ मंडळ त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक 2024 या स्पर्धेचा आपण 4था दिवस अनुभवत आहात. 4थ्या दिवसातील क्वालिफिकेशनचं राऊंड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक बक्षीस आपल्या घरी घेऊन जाईल आणि त्याचमुळे या सामन्याचं महत्त्व खूप वाढलेलं आहे.
स्पर्धा अत्यंत दिमागदार पद्धतीने पुढे सरकत असलेली आपण बघत आहोत. चौथ्या दिवसामध्ये स्पर्धेचा आपण सगळेजण आज आनंद घेत आहात आणि चौथ्या दिवसातील सगळ्यात शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत असलेला आपण बघत असतानाच पहिला डाव संपलाय, ज्यामध्ये धावा बनलेल्या आहेत कोरावळे संघाच्या 28 आणि 29 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी जय बजरंग डोंगरनाबे ब संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आकाश आणि त्याच्या साथीने रोहित. मोहन गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहे. 29 धावांचा रन चेस. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू. लेट्स प्ले. पहिला चेंडू यावेळेस इथे रिव्हर्सचा पवित्रा धारण केला आणि चेंडूला धाडलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट बघू. पंचांचे दोन्ही हात आबाळाकडे. हा षटकार. षटकाराने इथे सुरुवात मिळत आहे. या डावाला आपण बघत आहोत. आकाश की जे संघाचे संघनायक आहेत, पुन्हा एकदा कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या सामन्यामध्ये 29 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजांना, ते म्हणजेच जय भलोनाथ कोरावळेच्या. यावेळेचा चेंडू चांगला आहे, खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. इथे ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अंतिमतः जरूर झाला होता. जे वळण अपेक्षित होतं ते फलंदाजाला खरं तर इकडे मिळालं नव्हतं किंवा या चेंडूवर ते वळण दिलं नव्हतं गोलंदाज मोहनने. हा बघा आपण आपला ऍक्शन रिप्ले बघतो. हो अगदी बरोबर, चेंडू पडल्यानंतर सरळ निघाला होता, किंबहुना किंचितसा आतल्या अंगाने सुद्धा वळाला होता. त्यामुळे आता यानंतरचं चेंडू पाहणं हे इंटरेस्टिंग असणार आहे. 29 धावा जरी बनवायच्या असतील तर त्या सहजासहजी बनवून देणार नाहीत गोलंदाज. त्यामध्ये कर्णधार पहिलं षटक घेऊन आहेत. पुन्हा इथे रिव्हर्स बाहेर काढलेला आहे आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलेला आहे डीपिश पॉइंट रिजन सीमा रेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा इथे पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत आणि हा चौकार. अलीकडचं क्रिकेट आहे असंच क्रिकेट आहे, रॅपिड क्रिकेट आहे. अलीकडच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके इम्प्लिमेंट झाल्यामुळे गोलंदाजांसाठी मार्जिन ऑफ एरर फार कमी असते. त्याचाच प्रत्यय आतापर्यंत आपल्याला आलेला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स मैदानाच्या आतमध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. यावेळेस अपील जरूर केली गेली होती, परंतु लेफ्ट आर्म राऊंडने उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात पायची शिकार मिळवणं हे थोडंसं कठीण आहे, कारण एक वेगळ्या पद्धतीचा अँगल मैदानाच्या आतमध्ये क्रिएट होत असतो. यावेळेस आपण बघतो 11 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे आता, कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज ट्रॅकिंग एंडला असेल आणि त्याला गोलंदाजी करताना सुद्धा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. त्याचमुळे आता यानंतर प्रत्येकाच्या नजरा रोहित या फलंदाजाकडे लागलेल्या असतील. धावा बनवायच्या आहेत 29, त्यातून 11 धावा बनलेल्या आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ नशेष. पुन्हा एकदा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये कार्यरत असताना त्याचा फायदा मिळतोय जय बजरंग डोंगरनाबे ब या संघाला. रोहित आणि रोहित यावेळेस इथे हुक केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडूने सीमारेषा हवाई मार्गे गाठलेली आहे. आणखी एक भारदस्त आणि भरीव फटका, आणखी एक आकर्षक षटकार. मी अगोदर भाकीत केलं होतं की डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर असताना आता हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. लेफ्ट वर्सेस लेफ्ट ज्यावेळेस बॅटल असतं त्यावेळेस फलंदाज गोलंदाजावर वरचढ झालेला आम्ही अनेकदा पाहिलेला आहे. यावेळेस ऑफसाइड रिजन मध्ये खेळत आहेत. चांगला फटका प्रोड्यूस केला होता. लेटली प्लेड बाय बॅटर. फील्ड्समॅन अवेलेबल ऑन 30 ॲट सर्कल. पहिलं षटक इथे संपतंय. पहिल्या षटकामध्ये धावा मिळालेल्या आहेत त्या म्हणजे 17, बनवायच्या आहेत 29 आणि त्याचमुळे 12 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ 86 आहे.
या एका षटकाचा जर विचार केला तर जय बजरंग डोंगरडाबे ब संघ 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं 32 धावा बनवायच्या होत्या. एकही फलंदाज जय बजरंग डोंगरडाबे ब संघाचा बाद करण्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला यश मिळालं नव्हतं. त्याचमुळे आता सुद्धा खरं तर चांगली सुरुवात इथे या दोन सलामीवीरांनी डोंगरडाबे संघाला प्रदान केलेली आहे. 18 मध्ये 12 चेस करायचे आहेत. अशातच फक्त रणनीती आखून जमणार नाही. ती रणनीती मैदानाच्या आतमध्ये प्रॉपरली एक्झिक्यूट करावी लागेल. ऍप्लिकेशन लेवल तंतोतंत बाळगावी लागेल. डॉट पर्सेंटेज इथे गोलंदाजाला वाढवावं लागेल. त्याचबरोबर रेग्युलर इंटरव्हल मध्ये फलंदाजांना बाद करावे लागतील तर अशा पद्धतीचं जे टार्गेट आहे ते थांबवू शकतात गोलंदाज. क्रिकेटमध्ये असं अनेकदा घडलेलं सुद्धा आहे, असं नाही की घडलेलं नाही. परंतु या सगळ्या गोष्टी वारंवार किंवा फ्रिक्वेंटली घडत नाही, चुकून कधीतरी घडतात आणि म्हणून त्याला आपण चमत्कार असं म्हणत असतो. 17 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर अँड सेकंड ओव्हर विल बी बोल्ड बाय बॉलर आकाश. आकाशच्या वतीने दुसरं षटक इथे फेकलं जात आहे. आकाश वर्सेस आकाश. आकुटप्याचा चेंडू पुलचा फटका बसलाय कारण क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. पहिल्याच चेंडूवर कर्णधाराला बाद करण्यामध्ये यश मिळतं आकाश शिंगोळेला आणि याचमुळे फलंदाज आकाश कुणे बाद. अलीकडे त्याला आपण बघत नाहीत कारण मुळ्याचा पाडा संघ स्पर्धांमध्ये सम्मिलित होत नाही. अदरवाईज त्याची गोलंदाजीची ऍक्शन म्हणजे फार चर्चेत असायची. मला आजही आठवतं ज्या पद्धतीने रणवेला तो सुरुवात करत असताना गांभीर्य दाखवायचा, तिथे पॉज घेऊन त्यानंतर रणअप त्याचा सुरू व्हायचा. 17 धावा धावपलकर. आकाशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. हेच करावं लागेल आणि वारंवार करावं लागेल. ही आगतिकता आहे गोलंदाजांच्या समोरची. स्वप्नील आकुटप्याचा चेंडू यावेळेस इथे कव्हरच्या दिशेने ऑन द राईज ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. आश्चर्यकारकरित्या चेंडूने यावेळेस सीमारेषा भेदलेली आहे. स्वप्नीलची सुरुवात A1 क्वालिटीच्या ब्रँडेड चौकाराने. एकवीस बनलेले आहेत. 8 धावा इथे वाचवाव्या लागतील. उजवेष्टीच्या फार बाहेर निघून तयार होते. यावेळेस हा झेल टिपला जाईल का? झेल तर झाला नाही, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं त्या क्षेत्ररक्षकाला. अदरवाईज एखादा चौकार तिकडे नाकारता आला नसता. बघा हे मैदान ज्यांनी बनवलेलं आहे, पिच क्युरेटर, त्याचबरोबर मैदान ज्यांनी बनवलं, सागर हिंदुराव यांचं असं मत आहे की जवळजवळ या विषयावर चर्चा करू आपण. एक चेंडू होऊ द्या. फटका बघा आणि फक्त बघत राहा. हा फटका आहे बाहुबलीचा आणि चेंडू फार दूरवर जाऊन इथे विसावलेला आपण बघू शकू. आजच्या दिवसातील सगळ्यात लांब पल्ल्याचा षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून. नेहमी घातक ठरत असतात गोलंदाजासाठी. सागर हिंदुराव यांचं असं मत आहे की जवळजवळ 1 लाख लिटर पाणी या आउटफील्डला आम्ही मारलेलं आहे, त्यावर शिंपडलेलं आहे, तरी सुद्धा चेंडू इतका अधिक तीव्रतेने ट्रॅव्हल का होतो. परंतु ते चांगलं आहे स्वप्नीलजी, सागरजी. हे करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
2 धावांची गरज आहे. डीप होणारा फुलटॉस फ्लाईट दिली होती, फलंदाजाला डिसीव करण्याचा प्रयत्न गोलंदाज आकाशी ते करत होते. हे षटक चांगलं राहिलं होतं आकाशचं, परंतु एक षटकार जो आला त्या षटकाराने पुन्हा एकदा आपण बघितलं की पृथक्करण या षटकाचं बदललेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 17 आले होत्या, दुसऱ्यामध्ये 10 आलेले आहेत, बनलेले आहेत 27. 2 धावा गरजेत आहेत सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग डोंगरनाबे ब ला या स्पर्धेतील 4था दिवस आपल्या नावावर करण्यासाठी. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये अनेक संघांनी खेळले आणि त्यातून 1-1 अशा पद्धतीची पायरी पुढे जात असताना 2-2 सामने या दोन्ही संघांनी अगोदर जिंकलेले होते. जिंकलेल्या सामन्यांचं महत्व वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये ते खेळवला जात आहे की जो आहे बक्षीसपात्र फेरीचा. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघाला कमीत कमी 1 बक्षीस इकडनं लागू होणार आहे. या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक 51,000 रुपयाचं आहे आणि भव्य चषक आंबेगावकर चषक किती दिला जाईल. ग्रामस्थ मंडळ आंबेगावचं त्यासाठी सौजन्य मिळालेलं आहे. सन्माननीय विवेकजी सोनवणे साहेब ज्यांच्या वतीने या स्पर्धेत टी शर्टची स्पॉन्सरशिप मिळालेली आहे, त्यांच्या आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. आपण आपला अमूल्य वेळ, खरं तर खूप वेळ आजच्या या दिवसासाठी आपण दिला, त्याबद्दल आपले आभार. मला असं वाटतं आज विवेक आलेलेत म्हणजे उद्या कदाचित संतोष येतील. बारा चेंडू आणि 2 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे आणि 2 बनवाव्या लागतील डोंगरनाबेला. या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर 25,000 रुपये, तृतीय 15, चतुर्थ 13 आणि पंचम 13 आहे. कमीत कमी 1 बक्षीस तरी इथून पुढे डोंगरनाबे संघ या स्पर्धेतून घेऊन जाईल. आखूट टप्प्याचा चेंडू, या पद्धतीचे चेंडू बऱ्याचदा मिस होत नाही, ते रोहितच्या वतीने. हा चेंडू आहे वाईड आणि त्याचमुळे एक अतिरिक्त धाव इकडे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकू पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सुधीरजी इंदुराव साहेब यांचं आगमन झालेलं आहे की जे जुने जाणते क्रिकेटर आहेत शिवतेज नावेचे. पहिल्या दिवशी ती चर्चा मी छेडली होती ज्यावेळेस सुधीर असतील, त्याचबरोबर दीपक सर असतील, दीपक मेजर असतील, प्रशांत असतील, गणेश असतील, हे सगळे खेळाडू सासने संघाच्या वतीने खेळायचे. त्यांचं ते क्रिकेटिंग युनिट अत्यंत गुणात्मक होतं, दर्जा वेगळाच होता त्या स्टँडर्डच्या क्रिकेटचा त्यांच्या. एक धाव गरजेची आहे, अशातच पुलचा फटका खेचून मारला फलंदाजाने, षटकार मिळाला आणि दिमागदार पद्धतीने हा सामना इथे संपवलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने अर्थात जय बजरंग डोंगरनाबे ब आंबेगावकर चषकाच्या 4थ्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर करण्यामध्ये समर्थ ठरलेले आहेत आणि या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरी जिंकलेली आहे जय बजरंग डोंगरनाबे ब संघाने. मेनी कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. च्या दिवसामध्ये ठीक 2 वाजता जय बजरंग डोंगरनाबे संघाला रिपोर्टिंग करायची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की या स्पर्धेमध्ये दिवस 3रा, दिवस 4था आणि दिवस 5वा यांचे जे विनर्स असतील त्यामध्ये थ्रो बॉल केला जाईल आणि थ्रो बॉल केल्यानंतर